आज मिस्टरांनी पनीर आणलेलं होतं, तर त्यामुळे म्हटलं की चला काहीतरी वेगळं बनवू आपण. कारण नेहमी पनीरची भाजी खाऊन मला कंटाळा येतो. त्यामुळे म्हटलं चला आज बनवू पनीरची भुर्जी. तर न वेळ घालवता आपण वळूया रेसिपीकडे. चला. मग काय मस्त छानपैकी सगळी तयारी करून घेतली मी इथे. पनीर मी हातानेच कुस्करलेलं होतं, किसून नाही घेतलं. कारण कसं आहे की किसल्यानंतर त्याला जास्त पाणी सुटतं, त्यामुळे मी हातानेच जेवढं थोडं जाड ठेवता येईल तसं कुस्करून घेतलं. मग मस्त छानपैकी गरम पोळ्या टाकून घेतल्या. त्यानंतर मग घेतले पनीरची भुर्जी करण्यासाठी. मग ठेवली कढई, कढईत टाकलं तेल, तेलात टाकले जिरे मोहरी, त्यानंतर त्यामध्ये मस्त टाकली हिरवी मिरची, त्यानंतर मस्त छानपैकी बारीक कापलेला कांदा टाकला. कांदा थोडा फ्राय होऊ दिला. त्यानंतर मस्त छानपैकी लसणाची पेस्ट टाकली त्यामध्ये, म्हणजे पेस्ट म्हणजे थोडा जाडसरच लसूण कुटलेला होता मी. त्यानंतर मस्त त्यामध्ये हिरवे वाटाणे टाकले, ते पण थोडेसे फ्राय करून घेतले. मग थोडासा टोमॅटो टाकला त्यामध्ये, कारण टोमॅटो थोडाच का टाकला, कारण त्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे थोडा चवीपुरता टाकला आहे. त्यानंतर मस्त हळद टाकली अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकली. आता हिरवी मिरची टाकली आहे त्यामुळे थोडं तिखट जपूनच टाका तुम्ही. त्यानंतर मस्त छानपैकी गरम मसाला पण टाकला त्यामध्ये. त्यानंतर मस्त जे काही आपले पनीर कुस्करलेले होते ते टाकले आणि थोडं ना म्हणजे थोडा मोठा गॅस करूनच हे सगळं हलवायचं मस्त. मग हलवून घेतलं मस्त छानपैकी, चवीपुरतं मीठ टाकलं, थोड्या वेळ वाफायला ठेवली आणि झाली आपली पनीर भुर्जी तयार. कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या जेवायला. बाय बाय.